नमस्कार. आज मी तुमच्यापुढे चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाची कथा आणि माहिती घेऊन आली आहे. दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी तिथीला साजरा केला जातो. त्यानुसार आज म्हणजे 18 रोजी चंपाषष्ठी आहे. या दिवशी भगवान खंडेरायाची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी पूजेत वांगी अर्पण केली जातात, त्यामुळे याला वांगे छठ असेही म्हणतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हे व्रत केले जाते. महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यानुसार जाणून घेऊया जेजुरी यात्रोत्सवाचे महत्त्व. महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत खंडोबा आहे, त्यामुळे हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठीपर्यंत 6 दिवस हा उत्सव असतो. महाराष्ट्रात चंपाषष्ठी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवशी खंडोबा मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चा केली जाते. भाविक चंपाषष्ठी व्रताचे पालन करतात आणि खंडोबा बाबांच्या आशीर्वादांसाठी प्रार्थना करतात. चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये भजन, कीर्तन, नाटके, लावणी, नृत्य आणि इतर कार्यक्रमांचा समावेश होतो. चंपाषष्ठी हा एक सकारात्मक आणि आनंददायी सण आहे. हा सण आपल्याला भक्तिभाव जागृत करण्यास आणि खंडोबाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्यास मदत करतो. चंपाषष्ठीच्या दिवशी चंपा फुलांचा विशेष मान असतो. या दिवशी चंपा फुलांचा हार खंडोबा बाबांच्या मूर्तीला अर्पण केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्रीला प्रारंभ होतो. या उत्सवाला खंडोबाची नवरात्र असे म्हणतात. जेजुरीत या उत्सवाचा जल्लोष वेगळाच असतो. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या नावाने भंडारा केला जातो. हा भंडारा भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो. चंपाषष्ठीच्या दिवशी काही ठिकाणी खंडोबाच्या दर्शनासाठी यात्रा आयोजित केली जाते. या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. चंपाषष्ठीला भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते, कारण जे राक्षसांचे दमन करण्यासाठी भगवान खंडोबाच्या अवतारात आले होते. तर पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मनी नावाचे 2 राक्षस होते. हे दोघे भाऊ होते. या राक्षसांनी संत, देव आणि लोकांवर प्रचंड अत्याचार केला होता. राक्षसांच्या या अत्याचाराने त्रस्त होत संरक्षणासाठी सर्व देवतांनी भगवान शंकराला साकडे घातले. देवतांची व्यथा लक्षात घेत भोलेनाथांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाच्या रूपात अवतार घेतला. भगवान खंडोबा आणि राक्षसांचे हे युद्ध सलग 6 दिवस सुरू होते. या भीषण युद्धात मनीने भगवान शिवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला. या विजयाचा आनंद म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते. धार्मिकदृष्ट्या या तिथीला मोठे महत्त्व आहे. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची 6वी तिथी म्हणजे चंपाषष्ठी. भगवान खंडेरायांनी युद्ध करून या दोन्ही राक्षसांचा वध करत देव आणि लोकांचे रक्षण केले. तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडेरायाची पूजा केली जाते. भगवान शंकराचा हा खंडोबा अवतार शेतकरी, मेंढपाळ आणि शिकारी यांचे स्वामी मानले जाते. मान्यतेनुसार या दिवशी कार्तिकेय आणि खंडेरायाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात. खंडोबाचे रूप. खंडोबाला महादेव आणि मल्लनाथ असेही म्हणतात. जेजुरीचा खंडोबा हा एक त्रिशूलधारी, गळ्यात विना धारण केलेला, उंच शिंगे असलेला आणि घोड्यावर स्वार असलेला योद्धा आहे. त्याच्या हातामध्ये तलवार, त्रिशूल आणि डमरू आहे. तर आता बघूयात हे दिवस कसे साजरे केले जातात. तर सलग 6 दिवस तेलाचा दिवा खंडेरायाला चंपाषष्ठी समर्पित आहे. या दिवशी खंडेरायाची विशेष पूजा केली जाते. तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबा मंदिरात मार्तंड भैरव षडरात्रोत्सव साजरा केला जातो. अमावस्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत संपूर्ण 6 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या निमित्त मंदिरात खंडोबाच्या मूर्तीसमोर 6 दिवस तेलाचा दिवा लावला जातो. त्यानंतर चंपाषष्ठीला तळी उचलली जाते. तळी उचलणे हा महाराष्ट्रातील जुनी परंपरा आहे. तळी भंडार म्हणजे काय? पौराणिक कथेनुसार मनी आणि मल्ल या दैत्यांच्या पराभवामुळे ऋषीमुनी आनंदित झाल्यानंतर त्यांनी खंडेरायाचा जय जयकार केला होता. त्याचेच प्रतीक म्हणजे तळी भंडारा आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात चंपाषष्ठीला तळी भरली जाते. या ताम्हणात
विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा आदी साहित्य घेऊन 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्यांमध्ये घरातील पुरुष मंडळींनी एकत्र येत एळकोट एळकोट जय मल्हारच्या गजरात ही तळी वर खाली उचलतात. त्यानंतर जमिनीवर पान ठेवून तळी ठेवली जाते. देवाला भंडारा वाहिला जातो. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा एळकोटच्या गजरात तळी उचलली जाते. शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व गूळ आणि खोबऱ्याचा प्रसाद वाटतात. या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. ब्राह्मण सुवासिनीला जेवायला बोलवतात. जेजुरीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या ठिकाणी यात्रोत्सव असतो. खंडेराया हे अनेकांचे कुलदैवत असल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक या दिवशी जेजुरीला येऊन खंडेरायाचा आशीर्वाद घेतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.